माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी एक उषा साठे नावाच्या महिलेच्या मृत्यूची घटना महाराष्ट्रभर पसरली। मातंग समाजातील ही उषा साठे नावाची स्त्री आपला पती विजय साठे याच्यासोबत चौंडेश्वरवाडी या ठिकाणी माने पाटील यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करत होती। उषा साठेचं ते माहेर आहे। उषा साठेचं ते माहेर आहे। चौंडेश्वरवाडी हे उषा साठेचं माहेर आहे। आणि हा जो सचिन माने देशमुख आहे हा त्या गावचा मोठा जमीनदार आहे, बागायतदार आहे, धनदांडग्या जातीचा आहे आणि क्रिमिनल माइंडेड आहे। उषा साठेचं लग्न झाल्यानंतर विजय साठे आणि उषा साठे 8-10 वर्षापासून त्याच्या शेतात काम करतायत। परंतु परवा 7 तारखेला अचानकपणे दिवसा ढवळ्या 12, 12:30 किंवा फार तर 1 वाजेपासून दरम्यान उषा साठेचा गोळी लागून किंवा गोळी झाडल्यामुळे मृत्यू झाला अशी बातमी महाराष्ट्रात आमच्यापर्यंत समजली। माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की विजय साठे हा त्या शेतामध्ये शेत पिकांना फवारणी करत होता आणि त्याच वेळेला त्याची पत्नी त्याच्या दिशेनं येत होती आणि त्याच ठिकाणी तो सचिन देशमुख बंदूक घेऊन रिव्हॉल्वर घेऊन तिथं उपस्थित होता। आणि अचानकपणे उषा साठेच्या किंचाळण्याचा आवाज विजय साठेला आला आणि एका क्षणामध्ये ती दिसेनाशी झाली। आवाजाच्या दिशेनं तो आणि त्याचे सहकारी डोलारे वगैरे जे आहेत त्याच्या शेजारी राहणारे हे सगळे पळत पळत गेले तर उषा साठेच्या डोक्यात बंदुकीची गोळी लागलेली होती। तिची हत्या झालेली होती। ती जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि सचिन देशमुखच्या हातात रिव्हॉल्वर होती। विजय साठे म्हणाला की हे काय केलं मालक, आणि असं म्हणल्यानंतर तो सचिन साठे तिथून पळून गेला। सचिन देशमुख जरा साठे जास्त होते। तर तो तिथून पळून गेला। परंतु त्या बंदुकीच्या रिव्हॉल्वरच्या फटक्यानं आवाजानं त्याच्या कुटुंबातले लोकसुद्धा तिथं आले। त्यामध्ये सचिन देशमुखची बायको होती, सचिन देशमुखचा भाऊ होता किंवा सचिन देशमुखच्या कुटुंबातील लोक होते। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उषा साठेला घेऊन थार गाडीतून सचिन देशमुखाचा पुतण्या आणि तो विजय साठे दवाखान्यात आले, परंतु डॉक्टरनी मृत म्हणून घोषित केलं। यात कुठलीही शंका नाही की उषा साठेची हत्या सचिन देशमुख या गावातल्या बागायतदार जमीनदारनं केलेली आहे। यात आता काय अडचणच राहिलेली नाही आहे। संतोष वाळके नावाचे DYSP तपास अधिकारी म्हणून काम करतायत। आज मी दलित महासंघाच्या वतीनं विजय साठेच्या कुटुंबियांना त्यांच्या माळखांबी गावामध्ये जाऊन भेटलो, सविस्तर चर्चा केली। उषा साठेचा जो भाऊ आहे त्या गावामध्ये फक्त मातंग समाजाचं एक घर आहे। चौंडेश्वरवाडी गावामध्ये महार किंवा बौद्ध समाजाचं सुद्धा घर नाही। एक होलाराचं घर आहे आणि एक मातंग समाजाचं घर आहे। 99% समाज हा मराठा समाज आहे। थोडेफार मुस्लिम समाजाचे लोक आहेत आणि ही दलितातली 2च कुटुंब आहेत। समाज नव्हे, 2च कुटुंब आहेत। आणि इतकी मोठी दहशत आहे की या पाटील देशमुखांच्या संदर्भात कुणी उच्चारसुद्धा करू शकत नाही। आणि त्यात ही सचिन देशमुख जो आहे तो क्रिमिनल आहे हे नुसत्या गावालाच नाही तर सगळ्या तालुक्याला माहीत आहे। त्यामुळे उषा साठेची हत्या सचिन देशमुखनंच केलेली आहे। स्वतःच्या हातात रिव्हॉल्वर घेऊन त्यानं तिच्या डोक्यात मारलेली आहे गोळी। त्यानं रोखलं, ज्यावेळेला रिव्हॉल्वर रोखलं त्यावेळेला तिनं हात आडवा केलेला आहे। तिच्या हातातून गोळी घुसून डोक्यात गेलेली आहे। म्हणजे आरोपी कोण आहे आता सांगण्याची गरज नाही आहे। पण तपास अधिकारी म्हणून काम करणारे सन्माननीय DYSP संतोष वाळके जे आहेत
ते ज्या पद्धतीनं आमच्याबरोबर चर्चा करत होते त्या चर्चेतून आरोपी वाळकेंचा पाहुणा तर नाही ना असा प्रश्न आमच्या पुढे पडायला लागलेला आहे. कारण ते सांगत होते, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की म्हणजे आरोपी सांगेल त्यावर हे विश्वास ठेवतायत. आरोपीवर किती विश्वास ठेवायचा हे खरं तपास अधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे. आरोपी सुरुवातीला म्हटला की पिसाळलेलं एक कुत्रं होतं, कुत्र्याला गोळी घालताना गोळी लागली. लगेच वाळकेने हे कारण सगळ्यांना सांगितलं की कुत्र्याला गोळी घालताना लागली. नंतर त्यांनी सांगितलं, त्या आरोपीनं सांगितलं ह्यांना, मी रिव्हॉल्वर साफ करत होतो आणि चुकून गोळी लागली. म्हणजे ह्या सगळ्या आरोपी सांगेल ते जर तपास अधिकारी जर मान्य करत असेल तर निकाल काय लागणार आहे आणि चार्जशीट काय जाणार आहे हे काय सांगायला ज्योतिषीची गरज नाही आहे. माझी कळकळीची विनंती आहे की तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक संतोष वाकळे यांनी निपक्षपाती चौकशी करायला पाहिजे. रिव्हॉल्वर जर का सचिन देशमुखाच्या वडिलांच्या नावावर असेल तर त्या वडिलाला आतापर्यंत घरी ठेवण्याचं कारण काय आहे? घ्या ना ताब्यात त्याला. कुणाचंही रिव्हॉल्वर कोणीही घेऊन जातोय, कुणावरही रोखतोय, त्याच्यातून हत्या होते आणि वाळके साहेब सांगतायत तपास चालू आहे, तपास चालू आहे. असं नाही व्हायला पाहिजे. धनदांडग्याच्या कुटुंबामध्ये एखाद्याची काय घटना घडली की तुम्ही लगेच फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत लगेच कारवाई करताय. नसरापूरच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं, त्या कांबळ्याला फाशी झाली, जाहीर झाली. आम्ही कोर्टाला धन्यवाद देतो. परंतु या केसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट कधी भाग घेणार आहे? शासन ह्याच्यावरती कधी बोलणार आहे? गरीबाची एक स्त्री, एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा एखाद्या स्त्रीचं निधन होतं, खरं तर आजच्या काळात तर स्त्री हीच कुटुंब प्रमुख आहे, तीच संसार चालवते आणि तिची हत्या झालेली आहे आणि आरोपी घरात आहेत आणि फरार आहेत, ही गोष्ट पोलीस स्टेशनला शोभणारी नाही. वाळकेंचा तपास हा अत्यंत धीमा आहे, संथ आहे आणि संशयास्पद पद्धतीनं ते तपास करतायत की काय असा प्रश्न पडलेला आहे. त्यांच्या बोलण्यातला आम्ही त्या आर्ग्युमेंटमध्ये आम्ही डिबेट झालेला आहे मोठं त्यांच्याबरोबर आता. आणि त्यांनी हेही मान्य केलं की तुम्हाला जर माझ्याबद्दल शंका येत असेल तर तुम्ही तपास अधिकारी बदला, माझ्याबद्दलची तक्रार करा. अहो तुम्ही हे का सांगताय? तुम्ही तटस्थपणानं तपास करा ना, आम्हाला कळतंय ना. एखादा जबाबदारी अधिकारी एक स्टेटमेंट देतो की तपास अधिकारी बदला. आता काय याचा अर्थ काय? याचा सचिन देशमुख याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरीसुद्धा इथलं प्रशासन, इथले तपास अधिकारी त्याला वाचवण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. माझी इथल्या पोलीस अधीक्षकांना, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, आवाहन आहे की तुम्ही स्वतः जातीनं या प्रकरणात लक्ष घाला. एका गरिबाची बायको गेलेली आहे, एका मातंग समाजातली स्त्रीचं हत्या झालेली आहे आणि तुम्ही जर विठ्ठल रुक्माई जर करणार असेल तर ही तर रुक्माई गेलेली आहे हे लक्षात असू द्या. रुक्माईची हत्या झालेली आहे इथं एका कुटुंबातल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी आपल्याला सांगेन की हा जो देशमुख आहे, काही वर्षापूर्वी चावरे नावाच्या गावातल्या एका महिलेची 2-3 वर्षापूर्वी आत्महत्येचं प्रकरण झालेलं आहे त्याच शेतामध्ये. ती आत्महत्या आहे की हत्या आहे तो सुद्धा खरं तर पुन्हा तपास व्हायला पाहिजे. त्या सगळ्या फाईल पाहिजे तर रिओपन करा. तुमच्या लक्षात येईल की हा देशमुख काय आहे. हा देशमुख स्त्रीलंपट आहे, हा देशमुख वासनांध आहे, हा पैसेवाला असल्यामुळं पैसे देऊन केस मॅनेज करता येते अशा पद्धतीची याची धारणा आहे. त्यामुळे या प्रकरणातही आपण सुटू शकतो, वाचू शकतो अशा मस्तीमध्ये तो आहे. यापूर्वी याच सचिन देशमुखच्या बाबतीमध्ये एका स्त्रीचा विनयभंग झाल्याची केस तक्रार आलेली आहे आणि काही रक्कम देऊन त्यांनी ते प्रकरण मिटवलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ही गोष्ट सिरियस आहे. एक दलित महिलेचा हत्या होते आणि पोलीस अधिकारी पाहिजे तितके सक्षम आणि तत्पर आणि तटस्थ दिसत नाहीत.
म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही स्वतः लक्ष घाला. जसं नसरापूरमध्ये तुम्ही लक्ष घातलं, जसं कल्याण डोंबिवलीच्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं, तशा पद्धतीनं तुम्ही माळशिरसच्या याच्यामध्ये, या केसमध्ये लक्ष घाला आणि त्या गरीब कुटुंबाला आणि समाजाला न्याय द्या. माळशिरसमध्ये इतका अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे की या तालुक्यात आल्यानंतर वाटतं की हा तालुका महाराष्ट्रात आहे का बिहारातमध्ये आहे. इथला लोकप्रतिनिधी तो सुद्धा शिव्या देतो लोकांना, अधिकाऱ्यांना शिव्या देतो. ही काय भाषा आहे? माझ्याकडं एक क्लिप माझ्यापर्यंत आली. खासदार म्हणतात मादरचोद. अरे काय चाललंय काय या तालुक्यामध्ये? मी तर एवढंच म्हणेन, हा सगळा अन्याय अत्याचाराच्या घटना बघून माळशिरस तालुक्यामध्ये ना धैर्य राहिलेलं आहे कोणामध्ये, ना शील राहिलेला आहे. धैर्य आणि शील हरवत चाललाय हा तालुका. जबाबदार माणसं जी आहेत तीच अशा पद्धतीनं वर्तन करतायत. हा मतदारसंघ राखीव आहे आणि राखीव मतदारसंघामध्ये जो लोकप्रतिनिधी निवडून आलेला आहे त्यानं भेटसुद्धा दिलेली नाही. अधिवेशन चालू होतं, त्यांनी आपल्या मतदारसंघातला हा प्रश्न एवढा जिव्हाळ्याचा असता तर त्यांनी उपस्थित केला असता. विधानसभेत काढलेलं नाही. का काढलेलं नाही? कारण जो लोकप्रतिनिधी निवडून आला आहे सन्माननीय उत्तम जानकर, हे दलित नाहीत, ते धनगर समाजाचे आहेत आणि तिने बोगस सर्टिफिकेट घेतलेलं आहे खाटीक म्हणून. आणि असे बोगस लोकप्रतिनिधी जर असतील आणि मस्तवाल लोकप्रतिनिधी असतील तर सर्वसामान्य माणसाला इथं कोणी वाली नाही असं मी म्हणेन. त्यामुळं माझं जे साकडं आहे ते आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यांनी, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि विजय साठे कुटुंबियाला न्याय द्यावा असं माझं आवाहन आहे. सदर घटनेच्या वतीनं आम्हाला मंगळवारपर्यंत तपास अधिकाऱ्यांनी मुदत दिलेली आहे की जो तपास, जो रिव्हॉल्वर ज्या सचिन देशमुखच्या वडिलाच्या नावावर आहे आणि मंगळवारपर्यंत मला वेळ द्या, मी त्यांना अटक करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. जर मंगळवारपर्यंत संतोष वाळके यांनी ज्याच्या नावावर रिव्हॉल्वर आहे त्याला जर अटक केली नाही तर दलित महासंघ इथं तीव्र आंदोलन करेल आणि या तालुक्यातल्या, शहरातल्या सर्व समाज बांधवांना बरोबर घेऊन, सर्व संघटनांना बरोबर घेऊन आम्ही आमचा आक्रोश इथं व्यक्त करू, एवढंच मी या क्षणाला आवाहन करतो आहे.